हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या सर्व गोड ताईंचं आणि दादांचं. तर आज आहे 4 मार्च. 4 मार्च म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी असते ह्या दिवशी. त्यासाठी म्हणलं काहीतरी आपलं घरात गोडधोड करावं. आणि गाजरं तर अजून आहेत बाजारात चालू, म्हणून म्हणलं गाजराचा हलवा करावा. त्यासाठी गाजरं खिसून घेतलेत. किलोभर गाजरं असतील. आणि गाजरं घेऊन रात्रीचं धुवून खिसून ठेवायचे. आणि मी पण रात्रीच खिसून वगैरे ठेवलेलं, म्हणजे सकाळी कसं पटकन करता येतं सगळं काम. जास्त आणि खिसायला पण उशीर लागतो ना जास्त गाजरांना. त्यामुळं धुवून खिसून घेतलेत आणि लाल कलरचे लांब लांब गाजर होते ना तेच घेतलेत, म्हणजे जेणेकरून त्याचा हलवा छान होतो. तर सर्व गाजर वगैरे खिसून घेतली की तूपही टाकले आणि मग ते कढईमध्ये टाकून आणि परतून घ्यायचं. आणि मोठी कढई घ्यायची जेणेकरून हलवता येईन. आता इथं बघा गच्च भरलेली, पण तसं पण मी ॲडजस्ट केलं आणि त्याला सतत खालीवर करत राहायचं, नाही तर ते खाली लागतं. तूप टाकायचं भरपूर, कारण तुपाशिवाय गाजर हलवा होऊ शकत नाही. आणि आपण जेवढ्या उशीर परतल तेवढ्या उशीर छान लागतो तो. तर म्हणलं आपलं, आणि इथून मी अजून तूप टाकले त्याच्यामध्ये, कारण की परतण्यासाठी मला थोडंसं कमी वाटत होतं. आता तूप टाकून घेते आणि परत झाकून ठेवते एकदा. चांगली वाफ काढून घ्यायची, चांगलं शिजलं पाहिजे. खूप छान लागतो. असं करा. कोणकोणाची वेगळी पण पद्धत असते करण्याची, पण मी तर अशीच बनवते, साधा सिंपल पटकन होईल असा. तर बघा इथं किलोला मी 1/4 किलो तर साखर घेतली. म्हणजे आपल्याला जसं गोड पाहिजे ना तसं घेऊ शकता. आणि पलीकडे काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स टाका तुम्ही तुमच्या घरात जे असतील ते. तर मी थोडंसं असं ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेत आणि इलायची पावडर. आणि गाजर हलवा जर परतला ना, परतत आल्यावरती मग साखर टाकायची, आपल्याला लागते तेवढी साखर टाकून घ्यायची, जेवढे गोड पाहिजे तेवढे. आणि साखर टाकल्यावर कसं त्याला पाणी वगैरे सुटतं छान, मग ते अजून चांगला शिजतो. तर ह्यावेळेस साखर आता टाकली ह्याच्यामध्ये. तुम्ही गुळाचा पण करू शकता, गुळाचा पण छान लागतो. आणि नंतर झाकण वगैरे ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं. ते सतत हलवावं लागतं, कारण एकतर मी स्टीलची कढई ठेवली त्याच्यावरती, त्याच्यात शिजण्यासाठी, आणि खाली लागण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सतत हलवावं लागतं. आणि इथं ना मी ड्रायफ्रूट ना तुपात असं भाजून घेतल्यात, छान लागतात तुपात भाजून घेतल्यावरती. साखरचं पाणी वगैरे आटलं की मग ड्रायफ्रूट पण टाकून घ्यायचं, म्हणजे त्यात चांगलं मिक्स होत्यात व्यवस्थित प्रकारचे. आणि 1 वाटी इथं मलाईचं दूध घेतले बघा. दुधावरती तूप पण खूप छान आलेलं आहे. आणि साय घेतली इथं दुधाची, आणि थोडंसं 1 कपभर दूध घेतले. खूप छान लागतं आणि ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका. नाहीतर ज्यांना दूध आवडत नाही, साय आवडत नाही, त्यांनी नाही टाकलं तर चालेल. पण तुम्ही जरी टाकलं ना, असं वाटणारच नाही की त्यात दूध होतं, दूध असतं, कारण ओळखू येत नाही, त्याचा वास वगैरे काहीच येत नाही दुधाचा. त्याला फक्त व्यवस्थित परतायचं. आणि इथं थोडंसं मी बारीक करून घेतलं, नाही केलं तरी चालतं, पण म्हणलं थोडंसं एकजीव करून घ्यावं सगळं. थोडंसं असं पाणी सुटतं, ते थोडंसं पाणी आटवण्यासाठी, पटकन होण्यासाठी मी साईडला केलं. तर इथं आपला हलवा होता आला आहे बघा, किती छान दिसते, सुरेख मस्त वाटत होता, खूप छान. आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर इतका छान लागतो ना, की असं ओळखूच येत नाही की हलवा आहे गाजराचा म्हणून. खूप छान असा होतो. इलायची पावडर टाकायची, आपलं शेवट टाकायची, कारण की वास येतो त्याच्यासाठी. टाकून 1 वाफ काढून घ्यायची. खूप छान लागतो, मुलं पण खूप आवडीनं खातात. आणि असं वाटत नाही की हलवाच आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्यावर, वेगळं बर्फी खाल्ल्यागत वाटते. तर इथं मी 5 मिनटं गार वगैरे करून घेतला सगळा, आणि थोडंसं डेकोरेशन केले. इतकं छान वाटत होतं ना, मस्त दिसत होता. तरी पण ऊन वगैरे आलं नव्हतं, सकाळचा पटकन बनवून घेतलेला. तर पाहू शकता किती छान हलवा दिसतोय. स्पेशल ॲनिव्हर्सरी होती, म्हटलं चला आहोनला पण गाजर हलवा आवडतो, मग त्यांच्या आवडीचं काहीतरी करावं म्हणून इथं हलवाही करून घेतला. चला मस्त एन्जॉय करा. आणि दुपारी इथं अननस आणलेलं, ते कापून देत होते सगळ्यांना. आणि आता ॲनिव्हर्सरीची पण तयारी करायची बघा, छोटीशीच करायची होती थोडीशी. तर कारण अनु पण आजारी आहे ना, तिला पण ताप येतोय, टायफॉइड सांगितलाय तिला पण. तिला पण दवाखान्यात हे वगैरे घेऊन जायचं होतं. तिला दवाखान्यात वगैरे घेऊन आल्यावर इथं छोटीशी तयारी केली. आणि व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण ते उभा शूट झाला होता गडबडीमध्ये,
तर त्याबद्दल सॉरी. तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा आता. तर कसं झालं ते नक्की सांगा. व्हिडिओ का झाली आता. तर चला केक कटिंग करायचं. तर इथं आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतलं आणि केकचा पण काय थोडासा प्रॉब्लेम झाला होता. थोडंसं हेच होत होतं, त्याची जेली वर निघत होती. केक वगैरे कटिंग करून आणायला चालले थोडंसं. आणि मी त्यांच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आणि ते बघा खुर्चीच्या खाली ठेवलं आहे, ते दिसत नाही कारण त्यांना सुद्धा माहीत नव्हतं. सरप्राईज असं होतं की सांगितलंच नव्हतं त्यांना. तर त्यांना गिफ्ट पाहू आता आवडते का नाही. पण छोटीशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलीच. आणि इथं गिफ्ट दिलं तर काय असेल गिफ्टमध्ये तुम्ही ओळखा बरं. तुम्ही तर पाहिलंच असं स्टोरीला, त्यामुळं तुम्हाला माहीत असेल. आता छोटंसं असं गिफ्ट दिलं तर जेणेकरून आपल्याकडून थोडंसं तरी नाही का त्यांना छान वाटावं म्हणून. तर आता ते गिफ्ट वगैरे उघडतात आणि संपूर्ण व्हिडिओ आलता पण उभास आलता ना, त्यामुळं मी थोडंसं त्याला मोठा केलता. तर असं कधी कधी असं होतंच गडबड असल्यावरती. तर पहा छान गिफ्ट होतं का सांगा तुम्ही. आणि नाहीतर दुसरं काय द्यायला पाहिजे होतं ते पण सांगा. तर मी त्यांना दिलं तर हातातलं ब्रेसलेट. त्यांनी कधी नाही कसं आहे आवडलं. तर आता सेलिब्रेशन झाले आणि अंधार पडलाय, 11 वाजले. आणि आवडला गिफ्ट आवडलं का विचारू आपण त्यांना. तुम्हाला माहित होतं का मी तुम्हाला असं काहीतरी देणार आहे. सोन्याचं म्हणत होतं पण एवढं नव्हतं माझ्याकडे पैसे सोन्याचं पाहिला म्हणून छोटंसं गिफ्ट. दरवर्षी ती मला देतात आणि ह्या वर्षी मी छोटंसं त्यांना गिफ्ट दिलं. तर चला अनुला पण ताप आलाय आता, झोपली ती. तिला टायफॉइड सांगितलं. आता बघू उद्या गोळ्या औषधात फरक पडला तर ठेवायचे, नाही तर उद्या ॲडमिट करायचे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. छोटासाच आहे आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून थँक्यू. तर चला बाय.